नमस्कार मंडळी, ज्योती किचन स्टोरीज मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज आपण क्रिस्पी कॉर्न्स बनवणार आहोत। चायनीज स्टाईलने आपण क्रिस्पी कॉर्न्स बनवणार आहे। नेहमी आपण मंचुरियन किंवा नूडल्स हे चायनीज पद्धतीचे पदार्थ खातो। आज आपण क्रिस्पी कॉर्न्स चायनीज स्टाईलने बनवणार आहोत। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी एका पसरट भांड्यामध्ये बॉईल करून घेतलेले कॉर्न घेतलेले आहेत। तर आता या कॉर्न्सना आपण मैदा आणि कॉर्नफ्लॉवरने कोटिंग करून घेणार आहोत। त्यामुळे आपले कॉर्न्स हे चांगले क्रिस्पी होतील। इथे मी चवीनुसार मीठ घालून घेत आहे। त्यानंतर यामध्ये 1 चमचा काळी मिरी पूड घालून घ्यायची आहे। 2 चमचे कॉर्नफ्लॉवर घालायचा आहे आणि 2 चमचे आपण इथे मैदा घालून घेणार आहे। हे सर्व साहित्य घालून झाल्यानंतर आता याला आपण मिक्स करून घेणार आहे। हे सर्व मिश्रण आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि 2 मिनिटांसाठी ठेवून द्यायचं आहे। 2 मिनिटं ठेवल्यानंतर याला चांगलं असं मॉइश्चर सुटतं आणि त्यानंतर आपण परत एकदा याला कोटिंग करून घेणार आहोत। तर परत आपण यामध्ये 1 चमचा कॉर्न आणि 1 चमचा मैदा घालून घेणार आहोत। अशा पद्धतीने तुम्ही 2 वेळा जर कॉर्न्सना कोटिंग केलं तर तुमचे कॉर्न्स हे खूप चांगले क्रिस्पी होतात। त्यामुळे ही स्टेप नक्की तुम्ही फॉलो करा। आता हे सर्व मिश्रण आपण मिक्स करून घेणार आहे। हे कॉर्न्स आता तयार झालेले आहेत। आता यांना आपण तळून घेणार आहे। तळण्यासाठी इथे मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे। तेल गरम झाले का चेक करायचं आहे। गॅस मीडियम करायचा आहे। तेल चांगलं गरम झालं आहे तर यामध्ये आता आपण कॉर्न्स घालून घेणार आहोत। कॉर्न्स आपल्याला चांगले क्रिस्पी होईपर्यंत मीडियम गॅसवरती तळून घ्यायचे आहेत। बघू शकता इथे मी अशा पद्धतीने कॉर्न्स हे तळून घेतलेले आहेत। आता याला आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊया। आता या कॉर्न्सना चायनीज तडका देण्यासाठी इथे मी काही भाज्या चिरून घेतलेल्या आहेत। तर कॉर्न्सला आपण आता तडका देण्यासाठी इथे एका पॅन मध्ये मी तेल गरम करून घेणार आहे। तेल चांगलं गरम झाल्यानंतर यामध्ये अद्रक, लसूण आणि मिरची घालून घ्यायची आहे। त्यानंतर यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालून घ्यायचा आहे। कांदा सुद्धा आपल्याला इथे भाजून घ्यायचा आहे। जास्त कांदा करपूस असा इथे भाजायचा नाही, थोडासा मीडियमच भाजायचा आहे। त्यानंतर यामध्ये आपण आता बारीक चिरलेली शिमला मिर्च आणि बारीक चिरलेलं गाजर घालून घेणार आहे। आता या सर्व भाज्या आपल्याला चांगल्या परतून घ्यायच्या आहेत। तुम्ही यामध्ये कांद्याची पात सुद्धा वापरू शकता, माझ्याकडे नव्हती त्यामुळे मी घातलेली नाहीये। आता यामध्ये आपण 1 चमचा शेजवान सॉस घालणार आहोत। 1 चमचा आपण टोमॅटो केचप घालून घेणार आहे आणि अर्धा चमचा इथे सोया सॉस घालून घ्यायचा आहे। सर्व साहित्य आता आपण एकजीव करून घेणार आहोत, म्हणजे चांगल्या पद्धतीने आपण मिक्स करून घेणार आहे। सर्व मिश्रण मिक्स झाल्यानंतर यामध्ये आता आपण क्रिस्पी कॉर्न्स घालून घेणार आहे। कॉर्न्स घालून आपण सर्व भाज्या एकत्र मिक्स करून घ्यायच्या आहेत। कॉर्न्स यामध्ये चांगले परतून घ्यायचे आहेत। तुम्ही हे तळलेले कॉर्न्स चाट मसाला टाकून असे सुद्धा खाऊ शकता किंवा अशा पद्धतीने चायनीज पद्धतीने तुम्ही याला तडका देऊन एकदम असा टँगी फ्लेवरचे कॉर्न्स बनवू शकता। तर इथे थोडंसं आपण मीठ घालून घेणार आहे, अर्धा चमचा, कारण भाज्यांमध्ये आपण मीठ घातलं नव्हतं। मीठ घालून चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने आपले क्रिस्पी कॉर्न्स तयार आहेत। सर्व करून घेऊया। हे कॉर्न्स खूप टेस्टी आणि अतिशय क्रिस्पी असे लागतात। तुम्ही ही रेसिपी नक्कीच ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा रेसिपी कशी वाटली। अशाच नवनवीन रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि वरून थोडीशी आपण इथे कोथिंबीर टाकणार आहे। गार्निशिंगसाठी तुम्ही इथे कांद्याची पात वापरू शकता। तयार आहे आपले क्रिस्पी कॉर्न्स। एन्जॉय करा। आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय।